Hello friends, once again welcome to our video. In this video we will study some interesting aspects such as Dalton's atomic theory, atomic and molecular masses, isotopes, average atomic masses, formula mass, molar mass and mole concept, also Avogadro's constant, etc. So we will start from Dalton's atomic theory, ज्याला आपण मराठीमध्ये डाल्टनचा अणुसिद्धांत असं म्हणतो. सो सायंटिस्ट जॉन डाल्टन put forth this theory. The postulates of this theory or the assumptions are like this. Matter consists of tiny individual particles called as atoms. अणु हा आपल्याला माहित आहे, it is the very smallest particle of an element. आणि म्हणून या सिद्धांतामध्ये according to this theory, matter consists of tiny individual particles called as atoms. द्रव्य हे अतिशय लहान लहान अशा अविभाज्य कणांपासून बनलेलं असलं पाहिजे असं पहिलं भाकीत अणूच्या बाबतीत जॉन डाल्टननी केलेलं आहे. Furthermore, all the atoms of a given element have identical properties including mass, while atoms of the different elements differs in mass. जर समजा एकाच मूलद्रव्याचे अणू असतील तर त्यांच्या गुणधर्मांमध्ये साम्य आढळून येतं, तर विभिन्न मूलद्रव्यांचे किंवा भिन्न मूलद्रव्यांचे जर अणू असतील तर त्यांच्या गुणधर्मांमध्ये तफावत आढळते, जसे की वस्तुमान. त्याच पद्धतीनं कंपाउंड्स आर फॉर्म्ड व्हेन atoms of different elements combine in a fixed ratio. संयुगे कशी तयार होत असली पाहिजेत? जेव्हा भिन्न मूलद्रव्यांचे अणू निश्चित वजनी प्रमाणात एकत्रित येत असावेत तेव्हा संयुगे तयार होत असली पाहिजेत. Chemical reactions involve only the reorganization of atoms. Atoms are neither created nor destroyed in a chemical reaction. रासायनिक अभिक्रिया होत असताना अणू तयार होत नसावेत किंवा नष्टही होत नसावेत. फक्त अणूंची अदलाबदल, रिऑर्गनायझेशन किंवा रिअरेंजमेंट होत असावी. अशा पद्धतीनं अणूच्या बाबतीमध्ये गृहीते किंवा पॉस्युलेट्स डाल्टन्सनी मांडलेली आहेत. सो डाल्टन्स थेरी कुड एक्सप्लेन ऑल द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. डाल्टनच्या थेरीनुसार अणूच्या संदर्भात करण्यात आलेली जी भाकितं आहेत ह्या गोष्टी व्हेरीफाय करत असताना आपण ॲटॉमिक मास किंवा ज्याला आपण अणुवस्तुमान म्हणतो, एव्हरी एलिमेंट हॅज ए कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास. पहा, प्रत्येक मूलद्रव्याचा अणू जो आहे त्याचं निश्चित असं एक वस्तुमान असतं. आणि आपण पाहत आहोत की ॲटम इज very very small, and that's why at the beginning or at the initial stage the atomic mass which is considered, so that is nothing but the atomic mass is the mass of an atom. So this is not the actual mass but it is the relative mass. पहा, अणूचं वस्तुमान हे तुलनात्मक दृष्ट्या
that is, it is actually very very small because atoms are extremely small, not easy to measure, and that's why पहा अतिशय लहान असल्यामुळं हे मोजमाप सुरुवातीच्या काळामध्ये अशक्य होतं आणि म्हणून एखाद्या मूलद्रव्याच्या अणूचं वस्तुमान हे तुलनात्मक दृष्ट्या काढत होते. कशा पद्धतीने पहा, देअरफॉर मास ऑफ वन ॲटम इज डिटरमाइंड रिलेटिव्ह टू अदर, आणि यासाठी इनिशियली वी नो दॅट हायड्रोजन being lightest atom or lightest element, and that's why the mass of one atom of hydrogen is arbitrarily assigned as 1, which does not have any unit. हायड्रोजनचा अणू जो आहे, हायड्रोजन हा सर्वात हलका मूलद्रव्य असल्यामुळं हायड्रोजनच्या एका अणूचं वस्तुमान हे एक गृहीत धरण्यात आलं. सो दॅट इज आर्बिटरीली असाइन्ड, ढोबळपणे गृहीत धरण्यात आलं. एक काय, त्याला एकक नाही. अँड the masses of the other elements are calculated with relative to the mass of this standard mass of hydrogen, that is 1. Now it is the actual mass of one hydrogen atom that can be determined with the help of mass spectroscopy. So this is equal to 1.6736 into 10 to the power minus 24 grams. So that is very very small. So furthermore, after the discovery of isotopes, so later on it is observed that many naturally occurring elements exist as more than one isotopes. या ठिकाणी नंतर असं आढळून आलं की एकाच मूलद्रव्याचे भिन्न भिन्न अणू निसर्गामध्ये आढळून येतात, ज्यांना आपण आयसोटोप्स म्हणतो. व्हॉट इज दॅट? डिफरंट ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. जसं की आपल्याला माहित आहे, हायड्रोजन एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ 3 आयसोटोप्स, ज्यांना आपण हायड्रोजन किंवा प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम असं ओळखतो. देर आर ऑल्सो 3 आयसोटोप्स ऑफ कार्बन, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 or many more elements possesses the isotopes, ज्यांची वस्तुमान भिन्न असतात परंतु अणुअंक ॲटॉमिक नंबर सेम असतात, आणि म्हणून दे हॅव द सेम पोझिशन इन द पिरियडिक टेबल. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज आयसोटोप्स हॅव्हिंग द सेम पोझिशन इन द पिरियडिक टेबल. सो बाय कन्सिडरिंग द isotopes, the atomic masses are calculated in terms of the average atomic masses. So before that, in the present system, mass of an atom is determined relative to the mass of carbon 12. पहा, सुरुवातीच्या काळामध्ये हायड्रोजनच्या अणूचं वस्तुमान एक गृहीत धरण्यात आलं आणि त्याच्याशी तुलना करून दुसऱ्या मूलद्रव्याची वस्तुमाने काढण्यात आली. नंतरच्या काळामध्ये अणुवस्तुमानांक 12 असलेला कार्बन जो आहे त्याला स्टँडर्ड मानण्यात आलं, प्रमाण मानण्यात आलं, आणि त्याच्याशी तुलना करून दुसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करण्यात आले. इन दिस सिस्टीम अन ॲटम ऑफ कार्बन 12 इज असाइन्ड ए मास ऑफ एक्झॅक्टली 12 ॲटॉमिक मास युनिट. पहा, कार्बन 12 हा जो कार्बनचा आयसोटोप आहे कार्बन एलिमेंटचा, याला स्टँडर्ड मानण्यात आलं, आणि ॲटॉमिक मास युनिट, दॅट इज वॉट all other atoms of other elements are given a relative atomic mass to that of carbon 12. दुसऱ्या मूलद्रव्यांच्या अणूच्या वजनांची तुलना करण्यात आलेली आहे अणुवस्तुमानांक 12 असलेल्या कार्बन सोबत, आणि त्या पद्धतीनं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, वन ॲटॉमिक मास, व्हॉट इज दिस ॲटॉमिक मास युनिट? वन ॲटॉमिक मास युनिट इज डिफाइन्ड ॲज mass exactly equal to 1/12 of the mass of one carbon 12. पहा, ॲटॉमिक मास युनिटची ही संकल्पना काय आहे? अणुवस्तुमानांक एखाद्या मूलद्रव्याचा जो असतो त्याचा विचार करून एखाद्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान कॅल्क्युलेट करणं. वन ॲटॉमिक मास युनिट इज डिफाइन्ड ॲज मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ वन कार्बन 12. Later on, the exact value of atomic mass in unit in grams was experimentally established.
पहा, सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं युनिट नव्हतं, ज्याला आपण ॲटॉमिक मास युनिट असं गृहीत धरत होतो. वन ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय? वन ॲटॉमिक मास युनिट इज डिफाइन्ड ॲज, पहा, ए मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ कार्बन 12. कार्बन अणुवस्तुमान 12 असलेला जो कार्बन आहे त्याच्या 1/12 वस्तुमान म्हणजे वन ॲटॉमिक मास युनिट. अशा पद्धतीनं later on the exact value of atomic mass unit in grams was experimentally established. कशा पद्धतीने पहा, मग ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करण्यात आली. नंतर वन ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1/12 into mass of one carbon 12. So that is what 1/12 into mass of one carbon 12, that is determined with the help of mass spectroscopy. So this is equal to this, and from this, in this way, the value of one atomic mass unit is determined like this. Recently, atomic mass unit has been replaced by unified mass unit. त्यालाच unified mass unit किंवा U, symbol U किंवा DA. So that is what Dalton नी आपण रिप्रेझेंट करतो. सो अशा पद्धतीनं ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला डिटरमाइन करता येते. देन average atomic mass. The average atomic mass of an element is defined as the weighted average of atomic masses of its isotopes. जसं मी सुरुवातीला सांगितलं, एखादा जो मूलद्रव्य आहे त्याची वेगवेगळी आयसोटोप्स अस्तित्वात आहेत, आणि म्हणून एखाद्या मूलद्रव्याचं अवरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर वेहेड ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप्स. एखाद्या मूलद्रव्याचे जे भिन्न आयसोटोप्स आहेत त्यांचं सरासरी अणुवस्तुमान गृहीत धरणं, ज्याला आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणतो. सो इन दिस केस this is determined with the help of, that is, their relative abundance, that is percentage of occurrence. एखाद्या मूलद्रव्याचे किती आयसोटोप्स आहेत आणि त्यांचं निसर्गामध्ये आढळण्याचं प्रमाण काय आहे, प्रोपोर्शन काय आहे, या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी पहा, अणुवस्तुमाने, भिन्न आयसोटोप जे आहेत त्यांचे अणुवस्तुमाने आणि त्यांचं निसर्गात आढळण्याचं जे प्रमाण आहे, या दोन्ही गोष्टींचा विचार करून ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करता येतं. जसं पहा, फॉर एक्झाम्पल, कार्बन हॅज द फॉलोइंग 3 आयसोटोप्स. कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत, जसं कार्बन 12, कार्बन 13 अँड कार्बन 14. फ्रॉम द गिवन डाटा, द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 isotope into its percentage of occurrence plus atomic mass of carbon 13 into its percentage of occurrence plus the next isotope mass of atomic mass of carbon 14 percentage of occurrence divided by 100. तर अशा पद्धतीनं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करता येतं, तर सर्व त्या मूलद्रव्याचे जे आयसोटोप्स आहेत त्यांच्या अणुवजनांची बेरीज इंटू पर्सेंटेज ऑफ देअर ऑकरन्स इन द नेचर डिवायडेड बाय 100 हा फॉर्म्युला वापरून अशा पद्धतीनं कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलेलं आहे. पहा, या ठिकाणी कार्बन 12 जो आहे त्याचं निसर्गात सापडण्याचं प्रोपोर्शन या ठिकाणी दिलेलं आहे, डिवायडेड बाय 100. त्यांनी मल्टिप्लाय केलं अणुवस्तुमान कार्बन 12 या आयसोटोपच्या अणुवस्तुमानाला. कार्बन 13चं हे अणुवस्तुमान आहे, त्याचं निसर्गात सापडण्याचं प्रोपोर्शन डिवायडेड बाय 100 यांनी त्याला मल्टिप्लाय केलं, प्लस तिसरा आयसोटोप कार्बन 14 त्याचं अणुवस्तुमान, त्याचं प्रोपोर्शन आहे निसर्गात सापडण्याचं, जे की अतिशय ट्रेस आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळतं. सो फर्दर मोर दिस कॅन बी राउंडेड ऑफ इक्वल टू द करस्पॉन्डिंग होल नंबर. याला राउंड ऑफ करता येतं आपल्याला, जसं की आपण कॉमनली 12 हे अणुवस्तुमान घेतो आपण कार्बनचं,
In case of the periodic table, the average atomic masses are given by considering the isotopes. सध्याचा जो आपला पिरियडिक टेबल आहे त्यामध्ये आपल्याला ही ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस पाहायला मिळतात. सिमिलरली ॲव्हरेज ॲटॉमिक मास फॉर अदर एलिमेंट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. दुसऱ्या मूलद्रव्यांसाठी हा फॉर्म्युला वापरून आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट करता येतात. देन मॉलिक्युलर मास, आपल्याला अणुवस्तुमान किंवा ॲटॉमिक मासची संकल्पना एकदा लक्षात आली की मॉलिक्युलर मास ही संकल्पना समजावून घेणं आता सोपं आहे, ज्याला आपण रेणू वस्तुमान म्हणतो किंवा रेणू भार म्हणतो. पहा रेणू वस्तुमान काय असतं. आपल्याला माहिती आहे, व्हेन ॲटम्स कंबाइन्स देन मॉलिक्युल्स आर फॉर्म. देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ average atomic masses of the atoms of an element which constitute the molecule. पहा रेणू वस्तुमान काय असतं, तर एखाद्या मूलद्रव्याचा जो पहा रेणू जो आहे त्या रेणूमध्ये एकूण किती अणू आहेत आणि त्या अणूंच्या ॲव्हरेज अणुवस्तुमानांची जर एकूण बेरीज केली आपण तर आपल्याला रेणुभार मिळतो. हे सोपं आहे. मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स विच कॉन्स्टिट्यूट द मॉलिक्यूल. अशा पद्धतीने मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स रिलेटिव्ह टू द मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम. आता परत आपल्याला पाहता येईल की अणुवस्तुमानासारखं ही रेणू वस्तुमाने सुद्धा कशी आहेत, तुलनात्मक दृष्ट्या कॅल्क्युलेट केलेली आहेत. कार्बन वस्तुमान 12 असलेल्या अणुसोबत यांच्या रेणू वस्तुमानांची तुलना करण्यात आलेली आहे. पहा रिलेटिव्ह मासेस, जसं ॲटॉमिक मास रिलेटिव्ह मास आहे, कार्बन अणुवस्तुमान 12 असलेल्या अणुसोबत तुलना करून अणुवस्तुमाने काढलेली आहेत, त्याच पद्धतीने रेणू वस्तुमान सुद्धा काढलेली आहेत. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, ॲटॉमिक मास दिस इज नॉट द ॲक्च्युअल मास बट दिस इज द रिलेटिव्ह मास और इट इज जस्ट ए नंबर. पहा अणुवस्तुमान किंवा रेणू वस्तुमान काय आहे, सो दिस इज जस्ट ए नंबर विच इंडिकेट्स हाऊ मेनी टाइम्स an atom of an other element is heavier than that of the atom of carbon which is having the mass 12. पहा एखाद्या मूलद्रव्याचा अणुभार किंवा रेणुभार हे काय आहे, तर हे तुलनात्मक वजन आहे. याच्यावरून फक्त आपल्याला काय कळतं की दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याचा अणू किंवा रेणू कार्बन वस्तुमान 12 असलेल्या अणूपेक्षा किती पटीनं जड आहे, हेवियर आहे, एवढीच गोष्ट आपल्याला जी आहे तर या रिलेटिव्ह मासेसपासून कळते. फॉर एक्झाम्पल पहा, द मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज, मॉलिक्युलर मास ऑफ CO2 कसं कॅल्क्युलेट करता येतं पहा. इट कन्सिस्ट्स ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बनचा एक अणू आहे, ऑक्सिजनचे 2 अणू आहेत कार्बन डायऑक्साईडमध्ये. तर अशा पद्धतीनं कार्बन 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. 1 कार्बनचा एक अणू आहे आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन जे आहे त्यांनी आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस ऑक्सिजनचे 2 अणू आहेत म्हणून 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन आहे. तर अशा पद्धतीनं 1 इंटू 12 राऊंडेड ऑफ केलेलं जे अणुवस्तुमान आहे कार्बन आयसोटोपचं ते गृहीत धरलेलं आहे या ठिकाणी. प्लस 2 इंटू 16 जे की ऑक्सिजनचं परत ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे ऑक्सिजनचे 3 आयसोटोप गृहीत धरून कॅल्क्युलेट केलेलं. आणि या सर्व अणुवस्तुमानांची बेरीज एका रेणूमध्ये असलेल्या, तर अशा पद्धतीने आपल्याला 44 हे आपल्याला रेणुभार मॉलिक्युलर मास मिळतो CO2चा. याच पद्धतीनं H2Oचा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. H2SO4 किंवा कुठल्याही संयुगाचं आपल्याला मॉलिक्युलर मास किंवा रेणू वस्तुमान कॅल्क्युलेट करता येतं. त्यासाठी आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. देन फॉर्म्युला मास. सो वन मोर न्यू टर्म. सो इन केस ऑफ द आयोनिक कंपाउंड्स पहा, द फॉर्म्युला मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. पहा थोडीशी वेगळी संकल्पना आहे ही. जसं आपण रेणू वस्तुमान पाहिलेलं आहे तसं फॉर्म्युला मास आणि स्पेशली ही आयोनिक कंपाउंड्समध्ये वापरतात. फॉर एक्झाम्पल पहा, सम सबस्टन्सेस सच एज सोडियम क्लोराइड NaCl do not contain discrete molecule as the constituent units. पहा
NaCl हा असा डिस्क्रीट मॉलिक्यूल नाही आहे. ॲक्च्युली दिस इज नॉट द मॉलिक्यूल. NaCl जो फॉर्म्युला आपण वापरतो, NaCl ॲक्च्युली नॉट ए मॉलिक्यूल. डिस्क्रीट सेपरेट असा तो मॉलिक्यूल नाही आहे. तो काय आहे पहा, इन सच कंपाउंड्स कॅटायनिक सोडियम अँड ॲनायनिक क्लोराइड एंटिटीज आर अरेंज्ड इन ए 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. ॲक्च्युली क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे NaClचं हे वेगळं असतं. इन सोडियम क्लोराइड क्रिस्टल, in sodium chloride crystal, 1 Na plus ion is surrounded by 6 Cl minus ions, all at the same distance from it and vice versa. पहा, ॲक्च्युअल सोडियम क्लोराइडचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये कशी रचना असते. एक Na प्लस आयॉन जो आहे ज्याला कॅटायॉन म्हणतो आपण, हा 6 Na आयॉननी Cl मायनस आयॉननी त्याच्या सहभोवती दॅट इज गेट सराउंडेड अराउंड द Na प्लस, आणि व्हाईस वर्सा एक Cl मायनस आयॉनच्या सहभोवती 6 Na प्लसचे आयॉन. अशा पद्धतीने त्याची रचना असते. सो वी विल सी द स्ट्रक्चर. देअरफॉर NaCl is just the formula used to represent the sodium chloride. So try to understand. NaCl is just formula used to represent the sodium chloride, though it is not a molecule. Though it is not a molecule. पहा, आपण त्याला मॉलिक्यूल म्हणतो, but actually this is not the molecule. पहा, so this is just the formula used to represent the sodium chloride, though it is not a molecule. Similarly, a term formula mass is used for such ionic compounds instead of molecular mass. आणि मग हा मॉलिक्यूल नाही NaCl, आणि म्हणून हा काय फॉर्म्युला आहे. आणि म्हणून फॉर्म्युला मास आयोनिक कंपाऊंड्समध्ये पहा NaCl असेल, KCl असेल, मॉलिक्युलर मास ही टर्म वापरण्याऐवजी काय करतात, फॉर्म्युला मास ही टर्म वापरतात. पहा, तुम्हाला पाहता येईल ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं असतं सोडियमचं, NaClचं क्रिस्टल स्ट्रक्चर अशा पद्धतीनं पॅकिंग असतं. पॅकिंग ऑफ Na प्लस अँड Cl मायनस आयन्स इन सोडियम क्लोराइड, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ NaCl. आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल पहा, Na प्लस आयॉन्सच्या सहभोवती 6 हे Cl मायनस आयॉन्स आहेत, आणि एका Clच्या भोवती जे आहे तर अशा पद्धतीनं 6 Na प्लस आयॉन्स आहेत. ॲक्च्युअल स्ट्रक्चर त्याचं असं असतं, 1 Na प्लस आयॉन इज सराउंडेड बाय 6 Cl मायनस आयॉन्स अँड व्हाईस वर्सा. इथे Na दाखवलेला आहे, त्याच्या सहभोवती 6 Cl ऑरेंज कलरमध्ये दाखवलेले आहेत. या ठिकाणी Cl ऑरेंज कलरमध्ये दाखवलेला आहे, त्याच्या सहभोवती ब्ल्यू कलरमध्ये जे आहे तर Na प्लस आयॉन्स. तर अशा पद्धतीने त्याची रचना असते. म्हणून फॉर्म्युला मास ही संकल्पना वापरलेली आहे. NaCl हा जस्ट फॉर्म्युला आहे, आणि मग त्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्यांच्या अणु वस्तुमानांची आपण बेरीज करतो आणि त्यापासून फॉर्म्युला मास यूज करतो. देन वन मोर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, मोल कॉन्सेप्ट. मोलची संकल्पना काय आहे. नाउ सी, अँड द मोलार मास. मोलार मास, रेणुवीय वस्तुमान आपण म्हणतो, हे काय आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला समजून घेता येतील. डेफिनेशन पहा. 1 mole is the amount of a substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 grams, that is 0.012 kilograms of the carbon 12 isotope. मोलची संकल्पना काय आहे. मोल कॉन्सेप्ट, वी नो दॅट दिस इज द युनिट फॉर अमाऊंट ऑफ सबस्टन्स. एस आय युनिट फॉर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 1 मोल म्हणजे काय, मोलची संकल्पना काय आहे, थोडंसं व्यवस्थित समजावून घेतली आपण तर लक्षात येईल आपल्या. सो एक्सप्लेनेशन, just as we denote 1 dozen for 12 atoms. 1 dozen म्हणजे काय, it contains 12 atoms. For example, 1 dozen bananas means 12 bananas. Gross for 144 atoms. Gross म्हणजे काय, it corresponds to 144 atoms. So that is what dozen corresponds to number 12. Gross correspond to 144. Similarly, we use the idea of mole to count any chemical entity. कुठलीही मूलभूत अशी रासायनिक राशी जी आहे तिचं मोजमाप करण्यासाठी आपण मोल ही संकल्पना वापरतो. मग मोल, इट करस्पॉन्ड्स टू ॲटम्स, मॉलिक्युल्स, पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन्स, आयॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स एक्सेट्रा. दॅट इज वॉट. कुठलीही केमिकल एंटिटी, मूलभूत अशी रासायनिक राशी
तिचं मोजमाप करण्यासाठी मोल हे आपण युनिट वापरतो. आणि मग 1 मोल म्हणजे काय पहा. 1 मोल म्हणजे काय. 1 मोल इज द अमाउंट ऑफ ए सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज और पार्टिकल्स ॲज देर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्राम्स ऑफ कार्बन 12 आयसोटोप. पहा, कार्बनचा जो अणू आहे ज्याचं वस्तुमान 12 आहे, तर या कार्बन वस्तुमान 12 असलेल्या या कार्बनच्या एक्झॅक्टली 12 ग्राम्समध्ये पहा, हा जो अणुवस्तुमान 12 असलेला आयसोटोप आहे कार्बनच्या, त्याचं एक्झॅक्टली 12 ग्राम्स वस्तुमान किंवा 0.012 किलोग्राम वस्तुमानमध्ये असलेले अणूची संख्या म्हणजे 1 मोल. 1 mole is the amount of substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 grams or 0.012 kilograms of the carbon having the mass 12 ग्राम. सो याच्यामध्ये असलेल्या अणूची संख्या. आता ही कशी काढतात, कशी कॅल्क्युलेट करतात. नाउ से लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ atoms in 12 grams of carbon 12 isotope. मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम पहा, याचं किती आहे पहा. सो दॅट दिस कॅन बी डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ द मास स्पेक्ट्रोस्कोपी. ते एवढं येतं. मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम त्याचं वस्तुमान एवढं आहे. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम 1 मोल ऑफ कार्बन ॲटम दॅट इज करस्पॉन्ड्स टू इक्वल टू 12 ग्राम्स. देअरफॉर नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्राम्स ऑफ कार्बन 12 अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतात. 12 grams per mole divided by the mass of 1 carbon atom like this. त्याच्यापासून आपल्याला एवढ्या वस्तुमानामध्ये कार्बन 12 वस्तुमानामध्ये एकूण किती अणू असतील त्याची संख्या मिळते आपल्याला. दिस नंबर. सो दिस इज इम्पॉर्टंट. 6.022136 into 10 to the power 23 atoms. So that is what 1 mole. So 1 mole means what now see. So that corresponds to this number. जसं आपण म्हणालो 1 dozen corresponds to number 12. 1 gross corresponds to number 144. तसं 1 mole corresponds to number this. मग ते काही असेल, कुठलीही मूलभूत अशी रासायनिक राशी असेल, ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयॉन्स असतील वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं मोलची संकल्पना जी आहे ते या ठिकाणी मांडलेली आहे. फर्दरमोर, thus 1 mole is the amount of a substance that contains this much particles. लक्षात येतं का? Thus 1 mole is the amount of a substance that contains this much particles such as atoms, molecules, ions, etc. This number is also called as Avogadro's constants. हा जो नंबर आहे पहा, 1 mole मध्ये एवढे पार्टिकल्स असतात आणि यालाच ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट म्हणतात किंवा ॲव्होगाड्रोज नंबर म्हणतात. पहा, लक्षात येतं का? सो फॉर एक्झाम्पल 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स मीन्स, पहा 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स म्हणजे काय. ॲटम्स जेव्हा आपण ॲटम्स म्हणत असू 1 मोल त्याचा अर्थ होतो 6.022136 into 10 to the power 23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. आणि त्याला जेव्हा आपण 1 मोल ऑफ मॉलिक्युल्स म्हणत असू, पहा 1 मोल ऑफ मॉलिक्युल्स म्हणत असू तेव्हा एवढे मॉलिक्युल्स होतील ऑक्सिजनचे. इथे पहा दुसरं उदाहरण 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स म्हटल्याच्या नंतर सो 6.022 into 10 to the power 23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आहे. तर अशा पद्धतीनं मोल हे युनिट म्हणून आपल्याला वापरता येतं कुठल्याही मूलभूत अशा रासायनिक राशीसाठी. 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड म्हणजे काय पहा. 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड, सो दॅट इज दिस मच फॉर्म्युला युनिट्स ऑफ NaCl. फॉर्म्युला युनिट्स ऑफ NaCl पहा. Or one more important aspect, 1 mole of any gas occupies a volume of 22.4 decimeters cube at standard temperature and pressure. This volume is called as molar volume of a gas. So this is interesting. 1 mole of any gas, 1 mole of any gas occupies 22.4 decimeters cube at STP. That is standard temperature pressure condition. Means what? At 0 degree centigrade temperature and at 1 atmospheric pressure 1 mole of any gas occupies this much volume. एवढा आकारमान व्याप्त करतो आणि याला म्हणतात that is molar volume of a gas. 1 mole of any gas न ऑक्युपाय केलेली व्हॉल्यूम म्हणजेच मोलार व्हॉल्यूम ऑफ ए गॅस.
So this is also important. Then molar mass, the mass of 1 mole of a substance. रेणिवीय वस्तुमान ज्याला म्हणतो आपण, म्हणजे काय पहा, मोलार मास. सो दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट टर्म युज्ड इन प्रॅक्टिकल्स. द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स, मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्सचं वस्तुमान. 1 मोल सबस्टन्स पहा, 1 मोल म्हणजे काय आपण पाहिलं, दॅट करस्पॉन्ड टू 6.02 × 10⁻23 नंबर है. 1 मोल ऑफ सबस्टन्स, एलिमेंट और कंपाउंड इन ग्राम्स इज कॉल्ड एज इट्स मोलार मास. 1 मोल ऑफ सबस्टन्स आपल्याला माहीत झालेलं आहे. 1 मोल सबस्टन्स ग्राम्समध्ये फक्त मोजून घेणं म्हणजे त्याला पहा आपण मोलार मास म्हणतो. 1 मोल ऑफ सबस्टन्स, एलिमेंट और कंपाउंड इन ग्राम्स इज कॉल्ड एज इट्स मोलार मास. द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्राम इज न्यूमेरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. पहा ॲटॉमिक मास एवढाच असतो मोलार मास. पहा दोन्हीमध्ये पहा, ॲटॉमिक मास हायड्रोजनचं आहे. So numerically this is equal to, that is molar mass. Atomic mass of an element, now see, that is equal to the molar mass. Atomic mass जे आहे, so that is equal to the molar mass. कार्बनचा atomic mass है equal to, that is molar mass of carbon. पहा एलिमेंट साठी ॲटॉमिक मास जे आहे ऑक्सिजनचं तेच त्याचं मोलार मास असतं एलिमेंट साठी. परंतु मॉलिक्यूल साठी पाहत असताना पहा सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स existing as polyatomic molecule in grams is numerically equal to its molecular mass or formula mass. या ठिकाणी मॉलिक्यूल साठी O2. आता हे मॉलिक्युलर मास आहे. मॉलिक्युलर मास पाहिला आपण, सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स विच आर प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल. ऑक्सिजनचे 2 ॲटम 16 + 16 32 हे मॉलिक्युलर मास आहे. सो दॅट इज व्हॉट, सो दिस इज इक्वल टू मोलार मास. दॅट इज द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. Mass of 1 mole of substance, 1 mole of substance. So this is molecular mass taken in grams or molar mass expressed in grams. Molecular mass expressed in grams, that is called as molar mass. पहा दोन्हीत फरक काय आहे, ग्राम मध्ये मोजून घेणं त्याला मोलार मास म्हणतो आपण. अशा पद्धतीनं हे मॉलिक्युलर मास आहे वॉटरचं आपण पाहिलं, आणि त्याला मोल्समध्ये ग्राम्समध्ये मोजून घेणं, ग्राम्समध्ये मोजून घेणं त्याला आपण मोलार मास म्हणतो, ग्राम्स पर मोल. अशा पद्धतीने NaClचं फॉर्म्युला मास या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल आहे. आणि फॉर्म्युला मास आहे, फॉर्म्युल्यापासून आलेलं मास NaCl पासून, आणि मग पुढे हे त्याचं मोलार मास जे की ग्राम्समध्ये फॉर्म्युला मास घेणं. अशा पद्धतीने आपल्याला मॉलिक्युलर मासेस कॅल्क्युलेट करता येतात. आता पहा ह्या सर्व गोष्टी शिकल्याच्या नंतर आहे, सो वॉचिंग दिस व्हिडिओ नाउ वी आर एबल टू कॅल्क्युलेट, द ॲटॉमिक मासेस, मॉलिक्युलर मासेस, द नंबर ऑफ मोल्स can be determined or calculated like this, number of moles. So these are the very important formulas. Number of moles, mass of substance in grams. एखाद्या पदार्थाचं मास जर ग्राम्समध्ये दिलेलं असेल त्याला त्याच्या मोलार मासनी डिव्हाइड केलं की आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स कसे काढतात पहा, नंबर ऑफ मोल्स आहे एन नी डिनोट करतात, स्मॉल एन नी. मास ऑफ ए सबस्टन्स इन ग्राम डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सबस्टन्स इन ग्राम. नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा काढता येतात पहा, नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मोल्स साठी स्मॉल एन वापरतो आपण, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वेगळं आहे, नंबर ऑफ मोल्स वेगळं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वेगळं. नंबर ऑफ मोल्सला किती मोल्स आहेत सबस्टन्स त्याला जर आपण ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंटनी, ॲव्होगाड्रोज नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतात. नंबर ऑफ मोल्स पहा, एखाद्या सबस्टन्स किती नंबर ऑफ मोल्स आहे अगोदर ते काढणं, एन ग्राम्समध्ये दिलेला असेल सबस्टन्स तर त्याच्यापासनं नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढणं सोपं आहे. नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगाड्रोज नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतात. नंबर ऑफ मोल्स ऑफ ए गॅस, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए गॅस कसे कॅल्क्युलेट करता येतात पहा, नंबर ऑफ मोल्स गॅसियस सबस्टन्सचे. व्हॉल्यूम ऑफ ए गॅस ॲट STP, व्हॉल्यूम ऑफ ए गॅस ॲट STP डिवाइडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस, 22.4 लिटर्स. मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस त्यांनी जर डिवाइड केलं तर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जर व्हॉल्यूम दिलेलं असेल,
व्हॉल्यूम दिलेलं असेल एखादं गॅसचं, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर त्याच्या मोलार व्हॉल्यूमने डिव्हाइड करू. जसं इथे नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट दॅट इज 6.022 × 10⁻23 ने आपण मल्टिप्लाय केलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतात. तसे नंबर ऑफ मोल्स एखाद्या गॅसचे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एसटीपी डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅसनी आपल्याला मिळवता येते. नाउ सी, सो we will stop here. So what we will study, so we will revise or summarize in brief. So in this video, now see, we have studied the Dalton's atomic theory, atomic mass, molecular mass, formula mass, molar mass, then mole concept and isotopes. So watch this video carefully and then you are able to calculate or determine the atomic masses, molecular masses, then number of moles, number of molecules, etc. So I think this is enough. So thank you. So don't forget to like and subscribe the video. So with this, we are at the end of this topic. So thank you.